त्या आपल्याकडे जैसलमेरमध्ये F-16 पाडल्यानंतर पाकिस्तानी पायलट भारताच्या ताब्यात आहे। भारत-पाक संघर्षातली आतापर्यंतची एक मोठी अपडेट, भारतीय सैन्याने पाकिस्तानी फायटर पायलटला पकडलेलं आहे। जैसलमेरमध्ये F-16 पाडल्यावर पाकिस्तानी पायलट आता भारताच्या ताब्यात। या क्षणीची मोठी अपडेट आहे आणि त्यासोबतच तिकडे नौदलाला देखील अलर्ट करण्यात आलेला आहे। कुठल्याही क्षणी पाकिस्तानवर हल्ल्याच्या तयारीत भारतीय नौदल आणि त्याचवेळी F-16 पाडल्यावर पाकिस्तानी पायलट भारताच्या ताब्यात। त्यामुळे प्रत्येक ठिकाणी पाकिस्तानला सडेतोड उत्तर, चोख प्रत्युत्तर देऊन निष्प्रभ ठरवण्यात येते। तिकडे पाकिस्तानी पायलट भारताच्या ताब्यात आहे F-16 पाडल्यावर। सतीश ढगे सर आपल्या सोबत आहेत। पुन्हा एकदा आपण त्यांच्याकडे जाऊया परिस्थितीचं विश्लेषण करण्यासाठी। ढगे सर, इकडे आपण F-16 पाडलं आणि पायलट देखील ताब्यात घेतलेला, आणखी एक करारा जवाब म्हणता येईल पाकिस्तानसाठी। ढगे सर, काहीतरी 2019 रिपीट जसं अभिनंदन वर्तमान एपिसोड आपण त्या ठिकाणी पाहिला, तसं काही होतंय का हे आपल्याला त्या ठिकाणी पाहावं लागेल। पण भारत जो आहे तो रिस्पॉन्सिबल नेशन आहे आणि जर खरोखरच अशा प्रकारे त्या पायलटला पकडलं असेल तर नेमकं कुठल्या परिस्थितीमध्ये पकडलं, कशा प्रकारचं त्याचं बिहेवियर होतं यावरून पुढची दिशा त्या ठिकाणी ठरेल। पण ना फक्त आपण त्या ठिकाणी ते एअरक्राफ्ट त्या ठिकाणी पाडलं, त्याचबरोबर त्या पायलटला सुद्धा ताब्यात घेतलं। आणि पुन्हा थोड्या वेळापूर्वी आपण जी चर्चा करत होतो, जर पाकिस्तानच्या ISPR हे जर मानलं की त्यांचे 2 फायटर जेट त्या ठिकाणी पडलेले आहेत, माझ्या मते ही सुद्धा पार्श्वभूमी असेल की त्यांना माहित आहे तिथला पायलट जो आहे तो पकडला गेलेला असेल किंवा तशा प्रकारचे इनपुट्स त्यांच्याकडे असतील, म्हणून आता दुसरा कुठलाच पर्याय राहिला नाही, म्हणून अगोदरच हात वर करून घ्यावं आणि आंतरराष्ट्रीय समुदायाला त्या ठिकाणी सांगावं की हो, आमचे जे 2 त्या ठिकाणी फायटर जेट जे ते पडलेले आहेत। आता ते 2 म्हणतायत, आपला दावा जो आहे त्याच्यापेक्षा जास्त आहे। खरं खोटं हे नंतर आकड्यांवरून त्या ठिकाणी कळेल। पण ISPR जर हे ऍक्सेप्ट केलं असेल की त्यांचे फायटर जेट पडले, माझ्या मते तीही एक पार्श्वभूमी असेल की त्यांचा पायलट त्या ठिकाणी पकडला गेलेला आहे। ढगे सर, आणखी एक महत्त्वाचा मुद्दा जो मगाशी देखील आपण थोडासा डिस्कस केला होता आणि मग पुढे गेलो होतो, आता एक अपडेट आली त्यानुसार एकतर सगळे वरिष्ठ आपले मंत्रीगण, पंतप्रधान असतील, तिन्ही संरक्षण दलाचे प्रमुख असतील, सगळे सातत्याने एकमेकांच्या चर्चेत आहेत। गृहमंत्र्यांनी BSFच्या महासंचालकांशी देखील चर्चा केलेली आहे। त्याचवेळी नौदलाला देखील अलर्ट करण्यात आले। नौदल कोणत्याही क्षणी हल्ल्याच्या तयारीत आहे। ही सगळी परिस्थिती नेमकी कशी बघताय तुम्ही? येणाऱ्या काळामध्ये तिन्ही साईडने म्हणजे भूदल, नौदल आणि हवाई दल तिन्हीकडून आता घेरण्याच्या दृष्टीने पाकिस्तानची ही तयारी आहे। पाकिस्तानला घेरण्याचा हा भारताचा या दृष्टीने पाऊल आहे असं म्हणता येईल। माझ्या मते यस, म्हणजे त्याला करारा जबाबच्या पॉईंटपासून ही सगळी तयारी त्या ठिकाणी आहे। आणि मुळातच जे आहे प्रत्येकाला आपलं आपलं काम काय आहे ते चांगलं माहिती आहे। त्याच अनुषंगाने मागच्या 2 आठवड्यामध्ये आपण पाहतोय अतिशय कॉर्डिनेटेड मॅनरमध्ये हे सगळं आपलं प्लॅन चालू आहे। एकूणच कॉम्प्रिहेन्सिव्ह ऍक्शन आपण पाकिस्तान विरुद्ध घेतोय। डॉक्टर S जयशंकर आणि त्यांच्या टीमची अत्यंत महत्त्वाची भूमिका राहिलेली आहे आणि तेच पाहायला मिळतात की मार्को रुबियोशी ते बोलले, त्याचबरोबर युरोपियन युनियनच्या प्रतिनिधीशी सुद्धा बोलले। आणि जी बदलती परिस्थिती आहे, ज्या प्रकारचं एस्केलेशन पाकिस्ताननं केलेलं आहे त्याची कल्पना त्यांना दिलेली असणार आणि या पार्श्वभूमीच्या आधारावर आता मात्र आम्ही जे आहे निर्णायक भूमिका घेणार किंवा एक प्रकारे जे आम्ही एस्केलेशन त्यांनी जे केलं त्याला कशा प्रकारचा रिस्पॉन्स करणार ही माहिती त्यांनी त्या ठिकाणी दिली असेल, जेणेकरून आंतरराष्ट्रीय जनमत आपल्या विरुद्ध जाऊ नये। संरक्षण मंत्री यांनी एक्झॅक्टली सिक्युरिटी रिव्ह्यू त्या ठिकाणी घेतला असेल की एक्झॅक्टली सिच्युएशन काय आहे, कारण एवढे ड्रोन हल्ले जर होत असतील तर माझ्या मते काही नुकसान खरोखरच झालं का, काही ठिकाणी जे आहे ते त्या ड्रोननी जे आहे हिट पण केलं असेल, काही ठिकाणी स्फोटाचे आवाज आल्याच्याही बातम्या त्या ठिकाणी येत आहेत। नेमकं काय क्षती झाली हे येणाऱ्या काळामध्ये कळेल, पण तो एक सिक्युरिटी रिव्ह्यू त्यांनी त्या ठिकाणी घेतला असेल आणि त्याच्या माध्यमातून आता पुढचे काय काय ऑप्शन्स आहेत ते सिरियस, त्याचबरोबर तिन्ही दलाच्या प्रमुखांसोबत ती चर्चा त्या ठिकाणी केली असेल। आणि NSA हे जे आहेत प्रधानमंत्री जे सेंट्रल पॉईंट आतापर्यंत या सगळ्या कारवायांचे राहिलेले आहेत त्यांनाही जे आहे अपडेट करून त्यांच्याशी चर्चा सुरू असेल। आणि तुम्ही नौदलाविषयी सांगितलं, यस, नौदलाची क्षमता आहे, आपला तसा इतिहास त्या ठिकाणी, आणि एवढंच नाही आता तर जे आहे आपलं नौदल त्यावेळेसच्या पेक्षा कितीतरी पटीने आणखी सक्षम झालेलं आहे। आपल्याकडे भारतीय बनावटीच्या 2 अत्यंत महत्वाच्या अशा प्रकारच्या विमानवाहू नौका आहेत, ज्यामध्ये INS अरिहंतचा सुद्धा त्या ठिकाणी समावेश आहे। INS विक्रांत सारखी आपल्याकडे सिस्टम या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या पाणबुड्या आहेत। हे सगळं कन्सिडर करता आणि या विमानवाहू नौकांवर जे आहे राफेल जेट सारखे महाबली यांचं सुद्धा जे आपल्याला उड्डाण करता येऊ शकतं, ब्रह्मोसचं जे आहे आपल्याला फायरिंग त्या ठिकाणी करता येऊ शकतं। या सगळ्या गोष्टी जर एकत्रित त्या ठिकाणी पडल्या तर नौदलाच्या माध्यमातून सुद्धा पाकिस्तानला पूर्णतः जेरी सांगणं, कराचीचं लेव्हल ब्लॉकेट करणं आणि त्याची सगळीच रसद बंद करणं आणि त्याचं जे आहे एक प्रकारे सगळ्याच बाजूने जे आहे त्याची कोंडी करणं, यामध्ये नौदल यशस्वी होऊ शकतं। त्या अनुषंगाने माझ्या मते ही कारवाई सुरू आहे। नौदलाचा कितपत रोल असेल, कुठल्या स्टेजला आपण ते आणू, मार्मीचा कितपत रोल असेल, कुठल्या स्टेजला आणू, हा जो आहे नंतरचा प्रश्न। पण या घडीला मात्र एअरफोर्सच्या माध्यमातून ड्रोन असेल, एरियल स्ट्राईक असेल, याच्या माध्यमातून पाकिस्तानला पूर्णतः जेरीस आपण आणतोय। पाकिस्तानची AWACS सिस्टम जी आहे एअर वॉर्निंगशी संबंधित, ती एअर वॉर्निंग सिस्टम सुद्धा जी आहे आपण ध्वस्त केली काही ठिकाणच्या
काही ठिकाणची अशा प्रकारच्याही बातम्या आपल्याकडे त्या ठिकाणी येत आहेत. हे सगळं एकत्रित पाहता पाकिस्तानवर जो आहे जबरदस्त भारत तुटून पडलेला आहे हे मागच्या काही तासांमध्ये येणाऱ्या इनपुट्सवरून आपल्याला स्पष्टपणे दिसून येते. खरं डगे सर, प्रत्येक ठिकाणी चोख प्रत्युत्तर आपण दिलेलं आहे आणि जसं तुम्ही म्हणालात की आता ज्या पद्धतीने प्रतिहल्ला देखील केलेला आहे, काउंटर अटॅक, आणि त्यासोबतच भारतीय नौदल आता पाकिस्तानवर हल्ल्याच्या तयारीत आहे. कुठल्याही क्षणी हल्ला करण्याच्या दृष्टीने किंवा काउंटर अटॅक करण्याच्या दृष्टीने भारतीय नौदल सज्ज आहे. भारताच्या तिन्ही सेना ॲक्शन मोडवर आहेत. कोणत्याही क्षणी भारतीय नौदल पाकिस्तानवर हल्ल्याच्या तयारीत आहे. तर तिकडे लाहोर आणि अन्य ठिकाणी देखील भारताने आता ड्रोन हल्ले केलेले आहेत. पाकच्या हल्ल्याचा प्रयत्न जो होता त्याला परतावून लावलेल्या भारतीय सेनेने चोख प्रत्युत्तर देखील दिलेलं आहे. या घडीची मोठी अपडेट आहे. तर तिकडे एस जयशंकर अर्थातच परराष्ट्रमंत्री आणि अमेरिकन परराष्ट्रमंत्री यांची देखील एकमेकांशी चर्चा झालेली आहे आणि दोघांमध्ये देखील याबद्दल संवाद झालेला. अमेरिकेने मध्यस्थी करण्याचा देखील एक प्रस्ताव दिलेला आहे, तयारी दाखवलेली आहे आणि ज्या पद्धतीने आता कारवाईने वेग घेतलेला आहे भारताच्या ते बघता अमेरिकेने देखील आता मध्यस्थी करण्याचा जो आहे तो प्रयत्न केलेला आहे, तयारी दर्शवलेली आहे. तर पाकिस्तानातल्या 7 शहरांवर भारताने कारवाई केली आहे. पाकच्या कुरापतीनंतर भारताने काउंटर अटॅक प्रतिहल्ला केलेला आहे. तिन्ही सेना ॲक्शन मोडवर आहेत आणि भारताचं चोख प्रत्युत्तर सगळीकडे पाहायला मिळतं. अरबी समुद्रात भारतीय नौदल सज्ज आहे आणि त्यासोबतच हवाई माध्यमातून देखील भारताने चोख असं प्रत्युत्तर दिलंय. पाकिस्तानच्या 7 शहरांवर भारताने कारवाई केली आहे. तर तिकडे गृहमंत्री अमित शहा हे सगळ्या परिस्थितीचा आढावा घेत आहेत. पंतप्रधान सातत्याने लक्ष ठेवून आहेत. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे देखील लक्ष ठेवून आहेत. गृहमंत्र्यांनी निम्नलष्करी दलासोबत चर्चा केली आहे. त्यासोबतच BSFच्या महासंचालकांशी संवाद साधलेला आहे. तिकडे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग तिन्ही सेनादल प्रमुखांशी देखील बोलत आहेत. त्यामुळे सगळीकडून आता भारताने जबरदस्त अशी तयारी, एकीकडे संवाद तर दुसरीकडे ज्या पद्धतीने प्रतिहल्ला भारताने केलेला आहे आणि पाकिस्तानला जेरी सांडण्याच्या दृष्टीने पावलं टाकलेली. गणेश ठाकूर यांच्याकडे ताजे अपडेट जाणून घेऊया. गणेश. अश्विन, आत्ताच माहिती मिळते की आपण लेह लडाखच्या संदर्भातली माहिती दिली, तिथेही ड्रोन अटॅक न्यूट्रलाइज केले गेले आहेत आणि पाकिस्तानी पायलटला जे पकडले गेले त्याबद्दलची अद्याप पूर्ण माहिती येऊ शकली नाही, पण सोर्सेसकडनं ह्याला कन्फर्मेशन आलेलं आहे आणि राऊंड ऑफ मीटिंग सुरू आहेत. राऊंड ऑफ मीटिंगमध्ये आपण आपली तयारी कशी करायची पुढे तिन्ही दलाचे प्रमुख राजनाथ सिंह यांच्याशी चर्चा करतायत. स्वतः NSA, एस जयशंकर परराष्ट्रमंत्री सगळ्यांची आता ऍक्शन मोडमध्ये असून ते सगळी तयारी करून पुढे जाताना आपण पाहतोय. आणि श्रीनगरमध्ये देखील आता जम्मू काश्मीर पोलिसांकडनं वेगवेगळे जे व्हायटल इन्स्टॉलेशन आहेत तिथं मोठ्या प्रमाणात मार्च काढले गेलेत. CRPF त्याचबरोबर इतर फोर्सेस, आर्म फोर्सेस विंग्स आहेत. पण त्यासोबतच आत्ताच एक माहिती येते की या भागामध्ये भारत सरकारकडनं आता या जे एअरपोर्ट्स बंद झाले त्या एअरपोर्ट्समध्ये आणखी काही एअरपोर्ट्सचे नावं टाकली आहेत, ज्यामध्ये किशनगड, भुंतर, कुल्लू आणि लुधियाना म्हणजे जे लाईन ऑफ ऍक्शन किंवा LOC मधले जे एअरपोर्ट्स आहेत त्या एअरपोर्ट्समध्ये आता आणखी बंद केलेल्या एअरपोर्टमध्ये आणखी वाढ झालेली आहे. प्रामुख्यानं भारत सरकारकडनं सगळ्यात तयारीला, कारण आपण हे अँटिसिपेट करत होतो आणि पाकिस्तान रिटॅलिएट करेल या अँटिसिपेशनमध्ये काल आणि आज आपण दिवसभर या इथं पाहिलं की आपली तयारी होती आणि म्हणूनच आपण इतक्या मोठ्या प्रमाणात पाकिस्तानच्या अटॅकला काउंटर करू शकलो, त्याला रिटॅलिएट करू शकलो आणि त्याला न्यूट्रलाइज करू शकलो. आणि भारत सरकारकडनं, आर्मीकडनं जी आता सध्या एक प्रेस नोट आली आहे त्यातली शेवटची लाईन खूप महत्वाची आहे. त्यामध्ये डिफेन्स मिनिस्ट्रीकडनं ही नोट आलेली, ज्यामध्ये डिफेन्स मिनिस्ट्री म्हणते की इंडिया रिमेन्स फुल्ली प्रिपेअर्ड टू डिफेंड इट्स सॉव्हरेनिटी अँड एन्श्युअर द सेफ्टी ऑफ इट्स पीपल. म्हणजेच भारताच्या नागरिकांसाठी पूर्णतः आम्ही सज्ज आहोत आणि एकही नागरिकाला धक्का पोहोचणार नाही यासाठी आम्ही प्रतिबद्ध आहोत आणि आमची तयारी आहे. प्रामुख्यानं ज्या बाजूनं पाकिस्तानवर एक प्रेशर होता, ज्या प्रकारे आपण ऑपरेशन सिंदूर केलं, पाकिस्तानला रिटायर करणं भाग होतं, पण आपण तयारी केली. लोकांनी विचारलं की एवढे दिवस का लागले. आपल्याला आठवत असेल की ज्यावेळेला उरी सर्जिकल स्ट्राईक झाला तो 11व्या दिवशी झाला. त्याच्यानंतर 19 मध्ये पुलवामाचा आपण जो बदला घेतला तो 12व्या दिवसानंतर घेतला आणि आता 15 दिवसांनंतर. भारताची तयारी असते कारण ह्या हिली रिजनमध्ये प्रामुख्यानं काश्मीरमध्ये रिटॅलिएट करणं खूप
खूप अवघड असतं, पाकिस्तानला खूप अवघड जातं, म्हणून ते पोस्टमधनं फक्त शेलिंग करतात. यामुळं जम्मू निवडलं गेलं. जम्मूच्या भागातनं आजचा अटॅक केला गेला आणि यासाठीच भारताची तयारी होती. एवढे दिवस लागले, कारण समजा आपण अटॅक केला त्यानंतर रिटॅलिएशनमध्ये पाकिस्तान गुजरात, राजस्थान, पंजाब, जम्मू या LOC भागातनंच अटॅक करू शकतं. यामुळं इतके दिवस आपण तयारी करत होतो आणि तयारी आज दिसली. या तयारीमुळेच आपण हे सगळे अटॅक्स न्यूट्रलाइज करू शकलो आणि आपली तयारी इतकी होती की आपण काउंटर अटॅकमध्ये मोठं नुकसान पाकिस्तानचं केलेलं आहे आणि आता पुढे देखील भारत अटॅक करेल. इस्लामाबाद, लाहोर ह्या व्हायटल इन्स्टॉलेशन, त्यांच्या तिथं असलेले व्हायटल इन्स्टॉलेशन त्यांच्यावरती हल्ला करेल आणि या भीतीनं पाकिस्तानकडनं आता कशा प्रकारचं उत्तर येतं हे पाहावं लागेल. आणि जसं तू सांगितलंस की अमेरिकेकडनं देखील मध्यस्थी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. दोन्ही देशांच्या प्रमुखांसोबत चर्चा करून किंवा जे ह्यामध्ये प्लेयर्स आहेत त्यांच्याशी चर्चा करून याला डिएस्केलेट करण्याचा प्रयत्न करतात, कारण हे एस्केलेट होताना दिसतंय. भारताकडनं ज्या प्रकारे काउंटर अटॅक केला गेला हे अनएक्सपेक्टेड असेल. पाकिस्तानला वाटलं असेल की आपण अटॅक करू तर भारत डिफेन्स मोडमध्ये जाईल, पण भारतानं डिफेन्स मोडमध्ये जाऊन नंतर फॉरवर्ड मोडमध्ये येऊन पाकिस्तानच्या सगळ्या बाजूनं नुकसान पोहोचवलंय आणि याचं उत्तर हेच आहे की भारताची तयारी या ऑपरेशन सिंदूरच्या आधी मोठी होती आणि ती तयारी आज दिसते आपल्या सगळ्या बॉर्डर एरियाजमध्ये. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.